ठाकुर लाखों ठोकर खाकर ये ठाकुर ठाकुर बने हैं, तो अब उनको शोले की तरह ठाकुर का रोल अदा करना होगा लीलाधर ठाकुर को। अब स्ट्राइकर इन पर हरीश गावन, जिन्होंने आज के इस पूरे नाइट में प्रतियोगिता में सबको प्रभावित किया है। गौरव घोसालकर मेरे मित्र, जो कि मिड ऑफ पर फील्डिंग कर रहे हैं, बहुत ही खूबसूरत सा चेहरा है उनका और घाव बहुत ही गहरा देते, खूबसूरत सा चेहरा, घाव देते बहुत गहरा। एक इंजीनियर हैं, काम की बागडोर संभाल कर भी बहुत बड़ी प्रतियोगिता वे भी रखते हैं, उनके ऊपर आज रहेंगी निगाहें। स्ट्राइकर इन पर अब हरीश गावन, पारी की पहली ओवर सामना करेंगे महेश म्हात्रे का। ये बड़ा आयोजन है, कुल मिलाकर अगर हम देखिए पहला इनामी राशि 1 लाख रुपए, मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक, और बहुत ही बड़ा आयोजन हमें नजर आ रहा है। पहली बार पेन तहसील में नाइट की प्रतियोगिता इस साल। तेज गेंद, ये गेंद सीमा रेखा के बाहर, लॉन्ग स्टॉप सीमा रेखा के बाहर, बाइक के रूप में आता हुआ ये शानदार चौका। जो कि बाइक है ग्लैमर की, वो ग्रामीण के 4 पूल में खेलने वाले खिलाड़ियों को दिए जाएगी। तालुका ओपन में किसी भी खिलाड़ी को वो बाइक सीरीज में नहीं दी जाएगी, ये ध्यान में रखिए। जो कि ग्रामीण के लॉट्स है, उसमें जो खिलाड़ी अच्छा खेलेगा उन्हीं के लिए बाइक दी जाएगी। स्लाइस किया है पॉइंट पर, बढ़िया फील्डिंग। इको बिल्कुल अपना ध्यान रखते हुए, उनको पता है कि ये बड़ा मैच है और व्यावसायिक तौर पर कई खिलाड़ी रायगढ़ प्रीमियर लीग है, चैंपियंस प्रीमियर लीग है, उसमें खेले हैं और रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी में भी इनमें से कई खिलाड़ी खेले हैं। महेश म्हात्रे की बढ़िया गेंदबाजी, रन बने हैं 6 रन। फील्डिंग में परिवर्तन करते हुए सर्दिया अब मैदान पर थोड़ी सी नजर आती हुई। 3 बजे के बाद गर्माहट का यहाँ पर आयोजन होना चाहिए, क्योंकि CHAI चाय की जरूरत है कॉम बॉक्स में। आड़ा बल्ला करेगा हल्ला, लेकिन क्या ये एलिवेशन मिला है, शानदार स्ट्रोक, ये ठोक डाला, शानदार स्ट्रोक इस बार मिड विकेट के ऊपर से। ये आया HM मोटर सिक्सर। बारह रन बने, शानदार स्ट्रोक, और ये इरादा कर लिया है पक्का कि गेंदबाज को देंगे हम धक्का, क्योंकि तालुका हाफ के सामने हम भी कुछ कच्चे गुरु के चेले नहीं, हमने भी कच्ची गोलियां नहीं खेली है, यही बताते हुए हरीश गावन और लीलाधर ठाकुर। तेज गेंद ऑन साइड पर ड्राइव किया है, काफी तेजी के साथ ऑन ड्राइव, बढ़िया फील्ड डीप में। काऊ कॉर्नर पर फील्डर तैनात थे, 1 रन, और 1 रन के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 13 रनों पर। 13 तारीख सबको पता है, 13 तारीख को ही 1974 में भारत का पहला एक दिवसीय मुकाबला खेला गया। डीप में काऊ कॉर्नर के बीच अगर हम देखें तो काऊ कॉर्नर ये शब्द मीडिया ने दिखाया था, इंग्लैंड की मीडिया, क्योंकि उनको जेंटलमैन गेम कहा जाता था। तेज गेंद और स्विच हिट, क्या आक्रामक तेवर हरीश गावन, ये मानने वाले नहीं है। शानदार स्ट्रोक, आज के रात का ये सबसे विलोभनीय स्ट्रोक। यहाँ पर क्या अच्छी टाइमिंग, क्या खूबसूरत प्लेसमेंट, और उतनी नजाकत भरा ये ताकतवर स्ट्रोक, सीमा रेखा के बाहर 4 रन। वरद टॉवर रसायनी की ओर से पारी की पहली ओवर डाली महेश म्हात्रे ने। उनकी इस पारी में कुल मिलाकर 17 रन आए हैं। 17 रनों की ताबड़तोड़ बेशकीमती पार्टनरशिप हमें नजर आती है। गेंदबाजी मार्ग पर सांभर ली इस टीम से व्यावसायिक तौर पर क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट पर खेलते हुए संदेश मुंडे आए हैं गेंदबाजी मार्ग पर। एक होनहार खिलाड़ी आने वाले समय में अपने नाम की अमिट छाप छोड़ते हुए गेंदबाज अब उनके सामने अच्छे लय में हैं। ये 2 ऐसे बल्लेबाज हैं जो अच्छे लय में आ रहे हैं। ये जब बल्लेबाज बरसते हैं तब गेंदबाज उनको आउट करने के लिए तरसते हैं। शॉर्ट आर्म पुल काफी देर हवा में, दर्शक दीर्घाओं में जाकर गिरेगी। ये लंबा 6। दर्शनाला म्हणू नका नका, चला दर्शनाला म्हणू नका नका, आई
थैंक यू डीजे। 23 रन बने हैं, शानदार स्ट्रोक लीलाधर ठाकुर के बल्ले से। लीलाधर ठाकुर ने इस बार अपना कमाल दिखाया है। 14 रन पर वो खेल रहे हैं और उनका साथ देते हुए हरीश गावड़ 5 रनों पर। 23 रन आए स्कोर बोर्ड पर। 8 तारीख को एकवीरा माता की जत्रा भी है। उसके बाद रोशन सर देखिए, हमारे इस पूरे पट्टे में एक के बाद गांव में यात्राओं का आयोजन होता है। अब थोड़े से सोच में हैं, चिंतित नजर आ रहे हैं बहुत देर के बाद ईकू, क्योंकि ईकू ज्यादा देर चिंता में नहीं रहते, वो चिंता में डालते हैं विरोधी टीम को। लेकिन पहली बार ऐसा लग रहा है कि इन दो बल्लेबाजों ने क्या कमाल का फ्लाइंग स्टार्ट दिया है। व्हाट अ गुड टाइमिंग एंड व्हाट अ प्लेसमेंट बाय द बोथ ऑफ बैटर लीलाधर ठाकुर एंड हरीश गावड़। स्कोर मूव्स अप टू 23 विदाउट लॉस। दिस टाइम ट्राइंग टू पुल आउटसाइड द ऑफ स्टंप, और ये धीमी गति गेंद के साथ बीट किया है संदेश ने। संदेश को पता है कि एक तेज गेंद पर छक्का आने के बाद थोड़ी सी धीमी गति परिवर्तन किया। हालांकि अगर हम देखें तो भारत की तरफ से इस आईपीएल में बहुत ही रोमांचक 152 रन 152 किलोमीटर के प्रति घंटे के रफ्तार से गेंद फेंकी है अरमान मलिक ने। तेज गेंद घुमाया है, ये देख घुमा के गेंद सीमा रेखा के बाहर। ये फ्लाइंग स्टार्ट देते हुए लीलाधर ठाकुर के बल्ले से निकलता हुआ इस इनिंग का तीसरा छक्का, और ये गेंदबाज को दिया है ऐसा धक्का कि मारा है छक्का। ये बड़े मंच का बड़ा खिलाड़ी है, ये बड़े मंच पर सरपंच बनने की कोशिश कर रहे हैं लीलाधर ठाकुर। स्कोर मूव्स अप टू 29, 29 रन स्कोर बोर्ड पर। बढ़िया शुरुआत दोनों ही बल्लेबाजों द्वारा। एक तरफ अगर हम देख सकते हैं कि हरीश गावड़ है, दूसरी तरफ लीलाधर ठाकुर। खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदल रहा है। कमाल की ये प्लेसमेंट भी बहुत बढ़िया है, टाइमिंग भी है। ऑन साइड पर ताकतवर स्ट्रोक बना रहे हैं। अगर ये उनका वोगन विल्स देखे तो ऑन साइड पर ज्यादा रन आए हैं, लगभग 85% उनके रन ऑन साइड पर आए हैं वोगन विल्स के द्वारा। ये देखिए यहूदे गाड़ी, ये बहुत ही अच्छी बात कही आपने, ये उदय गाड़ी, क्योंकि चाहिए ग्रामीण क्रिकेट के लिए ये उपलब्धि होनी चाहिए। लेग बाइज के स्वरूप में रन आता हुआ स्कोर 1 के साथ आगे बढ़ेगा। 30 रन जो मैजिकल टोटल है उस तक तो पहुंचे हैं। 30 रन बने हैं। अब अंतिम गेंद का खेल शेष। स्ट्राइकर इन पर कप्तान। लीडर इज ऑलवेज ऑन फ्रंट, ऐसा कहा जा सकता है। सेनापति को लीडर होना पड़ता है। क्या इस गेंद पर छक्का आएगा, क्या चौका आएगा, क्या संदेश मुंडे वापसी करेंगे? ओहो, रूम बनाया और क्या जड़ दिया शानदार आज के इनिंग का। ये शानदार स्ट्रोक बल्लेबाजी करने वाले हरीश गावड़ के बल्ले से निकलता हुआ ये आखिरी गेंद पर शानदार छक्का, और क्या कड़क शॉट। ये मस्तक पे दस्तक, जेट विमान की तरह फ्लाइंग निकाला और गेंद सीधी डीप फाइन लेग को चीरती हुई 6 रन। निलेश भाई 11 बेस्ट नावाचा क्रिकेट संघ ओपन झाला। भाई नावाचा क्रिकेट संघ ओपन झाला। निलेश पाटील नावाचा क्रिकेट संघ ओपन। चला नेक्स्ट मॅच साठी गावदेवी वळवली आणि एका बाजूने असेल गावदेवी कोपर। दोन्ही कॅप्टनला मी इन्व्हाइट करतो आपण टॉस साठी या प्लीज। दोन्ही कॅप्टन गावदेवी वळवली आणि गावदेवी कोपर दोन्ही गावाच्या संघाच्या नावाच्या अगोदर गावदेवीचं कृपा आशीर्वाद। आता बघूया कोणता संघ चांगला खेळ करेल। गावदेवी बळवडी आणि गावदेवी कोपर दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी टॉस साठी इन्व्हाइट करतोय। या आपण सूरज जानी, त्यानंतर बळवडी टीमचे कॅप्टन मुकेश। पहली इनिंग में शानदार बल्लेबाजी करती हुई जीतुआई जीते ने बगैर किसी विकेट खोए 36 रन बनाए हैं और 12 गेंदों पर 37 रनों का एक कठिन आह्वान वरद टॉवर रसानी के खिलाफ उन्होंने पैदा किया है। गौरव घोसालकर की बल्लेबाजी काफी मायने रखेगी इस दूसरे इनिंग में। आइए दूसरे सत्र में बगैर किसी विकेट खोए ये रन बनते हैं या रन बिगड़ते हैं। 36 रन बने हैं, 37 का करना है पीछा। और आइए अगले सत्र की कहानी सुनते हैं राकेश गरज सर इनकी जुबानी। टॉस साठी या दोन्ही कॅप्टन गावदेवी वळवडी विपक्ष गावदेवी कोपर टॉस केला जाईल। मी सन्माननीय नवी मुंबई क्राईम ब्रांचचे आदरणीय इंद्रजित कानू साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया। दोन्ही कॅप्टन या आपलं चला सह साथी इंदरकर दिगंबर नागे उर्फ बाबू पोलीस। तर कॅप्टन या आपण दोन्ही दादा वरती आपण इथे करूया टॉस।
अजून एक हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळेल. गावदेवी वळवली विपक्ष गावदेवी कोपर या दोन संघांमध्ये ही लढत असेल. टॉस इथे केला जाईल. मान्यवर या ठिकाणी आहेत इंद्रजित कानू साहेब, नवी मुंबई क्राईम ब्रांचचे सदस्य, तर त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. सामना 2 षटकांचा, दोन्ही टीमला शुभेच्छा. परंतु मैदानामध्ये पुन्हा एकदा इतिहासामध्ये नोंद केली जाईल का, कारण एका बाजूने ग्रामीण संघ आणि दुसऱ्या बाजूने तालुका संघ. यस, दोन्ही टीमला शुभेच्छा. या ऐकूया आपण राकेश घरत यांना. थँक्यू. तर यावेळेस मात्र पाहतोय नाणेफेकीच्या कार्यक्रमामध्ये विजय संपादन केले कोपर संघानं आणि निश्चितच दोन्ही संघांना शुभेच्छा असतील की हाय व्होल्टेज सामने बनवायचे. इथे आपण पाहतोय खूप मोठा सामना क्रिकेट रसिका प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. खरं तर जितो आहे जिथे संघाने काय वेल स्टार्ट केलंय. 12 चेंडू आणि 36 धावा कविराज पटकावल्यात आणि विजयासाठी 37 धावा बनतील का. समोर असेल संघ तालुका हापचा वरद टावर खालापूर रसायनी. पाहायला मिळेल खरं तर रायगड जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती उमाताई संदीपजी मुंडे यांचा हा संघ आहे आणि रसायनी विभागाचं हे खूप मोठं नाव आहे खरं तर संदीपजी मुंडे साहेब, आणि यांच्या निश्चितच ओनरशिप मध्ये हा संघ आपल्याला इथे या रजनीमध्ये देवदूत चषक 2022 मध्ये पाहायला मिळतोय. 12 चेंडू 37 धावा पूर्ण करण्यासाठी हा टार्गेट अचीव्ह करण्यासाठी मैदानावर खेळपट्टीवर रवाना होत आहेत वरद टावर रसायनी संघाचे 2 विस्फोटक खेळाडू गौरव घुसालकर आणि बंटी पेंधारी. क्या बात आहे, मोठी नावं आहेत क्रिकेटच्या पटलावरती आणि हा एक टार्गेट आहे खरं तर मोठ्या संघाला. कारण जितो आहे जिथे संघाचं जर विश्लेषण केलं त्यांचं वैशिष्ट्य सांगितलं तर या मागील 35 दिवसांमध्ये खूप मोठ्या टुर्नामेंट्स मध्ये प्राइज मारलेला हा संघ आहे आणि इन्फॉर्म सर्व खेळाडू आहेत. आणि इथे आपण पाहिलं की लीलाधरचा काय फॉर्म आहे, हरीश गावंडची काय खेळी, एक शेवटच्या षटकामधील शेवटच्या चेंडूवर काय षटकार खेचलाय अप्रतिम. यावेळेस 37 धावा रोखण्यासाठी पहिले षटक घेऊन येईल हरीश गावंड. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल आणि या सामन्याची ओपनिंग करेल खरं तर गौरव घोसालकर. विस्फोटक खेळाडू आहे आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर कालच्या रात्रीमध्ये अनेक गोलंदाजांना नाचवलं या फलंदाजांना. इथे मात्र नाचवावं लागेल जितो आहे जितेच्या गोलंदाजांना पाहायला मिळेल कोण कोणावर वर्चस्व गाजवेल, कोण कोणावर मात करेल. कारण दोन्ही संघांना मात्र समोरच्या या ट्रॉफीज दिसत असतील आणि या ट्रॉफीजवर आपलं नाव असायला हवं. काय घडेल काय बिघडेल ते पाहतोय आपण. सर्व सूचक टीम अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळते स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खरं तर त्यांच्या माध्यमातूनच स्पॉन्सरशिप आपण पाहतोय ग्लॅमर बाईक याच्या मोटरच्या माध्यमातून. फर्स्ट डिलिव्हरी यावेळेस मात्र क्रॉस होते, फटका येतोय, बॉडी बॅलन्स चांगला आहे आणि येतोय गौरवच्या बॅटमधून आउट ऑफ द पार्क एक षटकार. सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है, मेरी मंजिल तो आसमान है, मुझे मेरा रास्ता खुद बनाना है. इथे मात्र गौरव दाखवून देतोय पहिल्या चेंडूवर. येणारे चेंडू असतील 11 कविराज आणि विजयासाठी आणखी 31 धावांची आवश्यकता असेल. आमचे आयोजक पहा म्हणजेच दिगंबर नागे उर्फ बाबू दादा. यावेळेस हरीश कमबॅक करण्यासाठी यावेळी पुल केलंय, डिक केलंय, चेंडू जातोय, 1 धाव मिळेल. दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय जोपर्यंत क्षेत्ररक्षित केलं जाईल 1च धाव मिळेल. धाव संख्या 1 ने वाढेल. स्ट्राईक रोटेशन होते. यावेळेस मात्र गौरव नॉन स्ट्राईक वर येईल तर बंटी पेंढारी यावेळेस मात्र ऑन स्ट्राईक वर पाहायला मिळेल. येणारे चेंडू असतील 10 आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता असेल. हरीशला कंबर कसावे लागेल. क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट मध्ये देखील चांगली कामगिरी जितो आहे जितेच्या सर्व खेळाडूंना करावी लागेल. कारण मोठा संघ आहे आणि मोठ्या संघासोबत निश्चितच परफॉर्मन्स दाखवणे खूप गरजेचं असेल. साईब्रित लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. पूर्ण महाराष्ट्रभर ही स्पर्धा देशभरात पाहिली जाते कारण या स्पर्धेचं वैशिष्ट्य खरं तर आहे की 2 मोठे संघ आता पाहतोय आपण या रजनीमध्ये एकमेकांसोबत भिडत आहेत. वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट हरीश. पूल करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र बॅटची इनर एज घेऊन सरळ यष्टीरक्षक केतनकडे चेंडू जातोय. धावसंख्या कोणतीही मिळणार नाही. धावसंख्या तेथेच स्थिरावतोय. बिनबाद 7 धावा. वरद टॉवर रसायनीचा हा मजबूत संघ पाहतोय आपण. इनक्रेडिबल खालापूर या नावानं रायगड प्रीमियर लीग मध्ये अव्वल स्थान पटकावलेला हा संघ. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न फ्रंट ऑफ द विकेटला येते. निलेश चेंडूला जोपर्यंत पकडेल 1 धाव पूर्ण केली जाते.
सिंगलवर पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेट केले जाते. एकेरी दुहेरी धावेने मात्र डाव देखील पुढे नेण्याचं काम हे दोन मोठे फलंदाज करतात. पण एका धावेने मात्र जितू आहे जिथे संघाचं काही बिघडणार नाही. धावसंख्या एकेने वाढते. 8 धावा धावपटलावर पाहायला मिळते. क्लायमॅक्स बदललंय. इक्वेशन सांगितलं जाईल. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आमचे गुणलेखक कविराज सांगतात. येणारे चेंडू असतील 8 आणि 29 धावा. यावेळी खराब दिस इज अ नॉट गुड. आणि यावेळेस मात्र स्टॉप करण्याचा प्रयत्न खरं तर केतनने केला होता, पण चेंडू जाते बॅक ऑफ द विकेटला. पंचांचा इशारा येतो की वाईड चेंडू आहे. +4 म्हणजे टोटल 5 धावा टोटल मध्ये डिपॉझिट केल्या जातील. धावसंख्या 5 ने वाढेल. 13 धावा धावपटलावर येत आहेत. खेळाडू सारे जमले या जो हे गावान, तेल बघा या गर्दी भारी सारा भरलाय मैदान. खेळाडू सारे जमले या जो हे गावान, तेल बघा या गर्दी भारी सारा भरलाय मैदान. खरं तर उत्कृष्ट गोलंदाज आहे. या विभागातील नव्हेच तर संपूर्ण रायगडमध्ये आपलं नाव गाजवलंय. एक टाइम म्हणजेच रायगडच्या संघामध्ये देखील हरेश गावडने आपली गोलंदाजी दाखवली होती. फक्त 7 धावा तिथे खर्च केल्या होत्या जितेच्या मैदानावर. यावेळेस मात्र थोडीशी खराब कामगिरी कमबॅक करणं गरजेचं असेल. शॉर्ट ऑफ द लेग पूल केलाय मिड विकेट आणि काऊ क्षेत्रामध्ये ते काय झेल पकडलाय बंटीने. फलंदाज बाद ठरेल. यावेळी मात्र मैदानाच्या बाहेर गौरव घोसालकरला परतावा लागेल. मोठी विकेट. बिग फिश इन द नेट. सो गौरव हॅज टू वॉक टू द बॅक टू द पॅव्हलियन. स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील दादाच्या नावानं देवदूत चषक क्रिकेट सामने केले आयोजन. स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान या जो हे गावान, स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान या जो हे गावान, स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान या जो हे गावान, स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान या जो हे गावान. इथे क्लायमॅक्स चेंज होतोय. येणारे चेंडू असतील कविराज 7 आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. हा फटका खूप महत्वाचा होता अविनाश मामा. खरं तर निर्णायक क्षण होता. जर का षटकार सचिन दादा पाहायला मिळाला असतं तर इक्वेशन चेंज झालं असतं. समोरच्या 2 नंबरच्या येणाऱ्या गोलंदाजावर देखील दडपण येतोय, पण इथे मात्र चांगला झेल पकडला गेला. 7 चेंडू आणि 24 धावा. हरेशला मात्र हा निर्धाव चेंडू फेकता येईल का, की समोरचा आलेला फलंदाज म्हणजेच संजय सोलंकी आउट ऑफ द पार्क करेल का पाहायला मिळेल. मुख्य चेंडू असेल या सामन्यातील. खरं तर इक्वेशन कारण या चेंडूवर डिपेंड्स आहे. 1 सेकंड हरीश गावंड राईट अप ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ द लेग पुल करण्याचा प्रयत्न. वन्स अगेन बिग फिश इन द नेट आणि जेल पकडला जातोय. फलंदाज बाद होईल. यावेळेस मात्र परतावा लागेल. बंटी पेंडारी बॅक टू द पॅव्हलियन. साऱ्या उमरापूर विभागात जल्लोष असा हा भरला. नाईट सामने पहिल्यांदाच केला साहा रंगला. शेका पक्षाचा होता वाघ तरुणांच्या मनात भरला. गोरगरिबांचा तो दाता देवदूत असा हा ठरला. पिंट्या शेठ दादानं दिले हो मोठे दान. क्रिकेट साठी दादाचे होते कार्य महान. स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान या जो हे गावान, स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान या जो हे गावान, स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान या जो हे. यावेळेस आपण पाहतोय पहिले षटकाचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी 24 धावा पटकावाव्या लागतील. आणि त्यासाठीच मात्र खेळपट्टीवर आता आपल्याला पाहायला मिळतोय संजय सोलंकी आणि मयूर पाटील. पोसरीचा स्टार आणि रसायन विभागाचं जर पाहिलं गेलं तर खरं तर क्रिकेटला एक वेगळी दर्जा दिली म्हणजेच मयूर पाटील या खेळाडूने. त्यानंतर निश्चितच रसायन विभागाचा वंडर बॉय आहे मयूर. नंतर आपण पाहिलं तर किरण पवार, त्यानंतर आता रजत मुंडे. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंड. यष्टीरक्षक केतन कोणतीही चुकत नाही आणि फलंदाज आणखी एक बाद होतो. यावेळेस मात्र संजय सोलंकी या खेळाडूला परतावा लागेल. साधा स्वभाव होता भाईचा निलेश पाटील या भावाचा. साधा स्वभाव होता भाईचा निलेश पाटील या भावाचा. असा कुठं तू हारवला नजर भिर ते दाराला. भाई ये ना परतूनी घराला. निलेश ये ना भावा ये ना परतूनी घराला. निश्चित आपण पाहतो स्वर्गीय निलेश भाई यांची देखील इथे आठवण काढली जाते. खरं तर
निलेश भाई आणि पिंट्या शेठ पाडेले यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय देवदूत चषक 2022. यावेळी मात्र वंडर बॉय रासायनीचा मयूर पाटील आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर आमचे ते जवळचे मित्र देखील आहेत. निश्चितच छोटा पॅक आणि बडा धमाका अनेक वेळा आमची चर्चा देखील व्हॉट्सअपवर होत असते त्यांच्याशी. पण आज सामना फसलेला काढतील का? खरं तर पोसरी संघाचा संघनायक आहे आणि 100हून अधिक टुर्नामेंट एका वर्षामध्ये खेळत असतात. दरवर्षी जर पाहिले गेलं तर 100हून अधिक टुर्नामेंट्स पाहायला मिळतात यांच्या संघाकडून. यावेळेस मात्र रुपेश म्हात्रे काय कमबॅक करतोय, आपल्या संघाला मात्र विजय संपादन देण्यासाठी पहिली विकेट मिळवतोय. हार्दिक कुरुंगले आणि मयूर पाटीलला मात्र हा डाव सावरावा लागेल. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी आणखी 24 धावांची आवश्यकता बनवेल का जितू आहे जिथे इतिहास की क्लिअर करेल हा सामना मयूर पाहायला मिळेल. पूल करण्याचा प्रयत्न, एक्सपिरियन्स पाहायला मिळतोय आणि येतोय मिड विकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क एक षटकार. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा, अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा, दिसते नटीवाणी सिनुमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा, दिसते नटीवाणी सिनुमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा, अगो सुषमा. थँक यू डीजे. यावेळेस मात्र प्रेशर दोन्ही संघांवर वाढले. खरं तर विचार करण्यास दोन्ही संघांना भाग पडले. या सामन्याने येणारी 4 चेंडू असतील मित्रांनो विजयासाठी. 18 धावांची आवश्यकता. रसायनीचा वंडर बॉय. खरं तर रसायनी टेनिस क्रिकेटला उंच जर कोणी नेलं असेल तर पहिला खेळाडू म्हणजेच मयूर पाटील पोसरी, त्यानंतर किरण पवार आणि त्यानंतर आता आपण पाहतोय रजत मुंडे. हे 3 स्टार आहेत रसायनीचे. वन्स अगेन रुपेशला कमबॅक करणं गरजेचं आहे. शॉर्ट ऑफ दिल्लेंग यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कट आउट केलंय, पंच केलंय, डीप पॉइंटला येतोय एक आणखी एक चौकार. आणि येथे मात्र 4 धावांनी धावसंख्या वाढेल. आता झाल्यात किती महत्वानं आहे तर येणारे चेंडू हा इक्वेशन सांगणं गरजेचं आहे. कविराज 3 चेंडू आणि 14 धावा. शेवटचा षटकार हा खूप महत्वाचा आहे जो हरेश गावंडने आपण बॅकवर्ड क्षेत्रामध्ये पाहायला काय सुरेख षटकार खेचला होता. त्यामुळेच खरं तर रोशन सर इथे इक्वेशन चेंज झाले थोडस. चेंडू आणि धाबा यांमधील अंतर आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. एका निर्धाव चेंडूची गरज असेल ती जितू आहे जिथे संघाला आणि एक मोठ्या फटक्याची गरज असेल या चेंडूवर. खरं तर वरद टावर रसायनी संघाला. काय घडेल काय बिघडेल या सामन्याचा निर्णायक चेंडू असेल. रुपेशला हा चेंडू निर्धाव फेकणं मॅन्डेटरी आहे तर मयूरला हा चेंडू फ्लाइंग शॉट्स खेळणं गरजेचं आहे. पूल करण्याचा प्रयत्न आणि प्रतीक इथे मात्र झेल पकडतोय आणि फलंदाज मयूरला मात्र परतावा लागेल. चांगला प्रयत्न एफर्ट दाखवला होता फसलेला सामना काढण्याचा प्रयत्न मयूरचा, पण येथे मात्र असफल ठरतोय. फलंदाज बाद होते. मयूर हॅज टू वॉक बॅक टू द पेव्हिलियन. राकेश खरं तर कौतुक करावं लागेल जिते संघाचं. बघा एकही आयकॉन खेळाडू त्याने टीम मध्ये घेतला नाही. मित्र एकदा जोरदार टाळ्या होत्या जिते संघासाठी. सामन्याचा निकाल काहीही लागो, 2 चेंडू बाकी आहेत पण जिते संघाचं कौतुक करावं तेवढं कमी. आता 2 बॉल मध्ये 14 रनची गरज. वरद टॉवर्स रसायनी टीमला भरपूर चांगला खेळ. टीम मध्ये सातत्याने रेग्युलर क्रिकेट खेळणारे, व्यावसायिक क्रिकेट खेळणारे 2 गोलंदाज हरेश रुपेश त्यांच्या जोरावर आता ही मजल मारली जिते संघाने. अफलातून बॅटिंग केली. खरं तर लीलाधर आणि तुम्ही पाहिलं असेल खरं तर हरेश गामोड या 2 फलंदाज. नक्कीच लीलाधर जर सांगितलं गेलं तर मी नेहमीच त्याला वीरेंद्र सेहवाग म्हणतो. जस्ट सी दी बॉल अँड हिट दी बॉल. त्याला समोर गोलंदाज आहे कोणी माहिती नाही, त्याला समोरच्याचं नाव गाव किंवा कुठला संघ आहे काहीच घेणं देणं नाही, फक्त बॉल बघतोय लीलाधर. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न येते. काय वेग आहे. पॉपिंग क्रीज मध्ये विकलेला चेंडू आणि सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रुपेशच्या माध्यमातून. आता राहिलाय चेंडू 1 आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. क्या बात आहे. खरंच जोरदार टाळ्या होतीलच रोशन सर, कारण हा संघ आणि मजबूत तालुका हापच्या संघाला पराभूत करतो. क्या बात आहे. इनफॉर्म संघ आहे जितू आहे जिते. या बेले आणखी एक सुंदर आणि येथे मात्र जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या जितू आहे जिते संघासाठी. क्या बात आहे. पाठीराखे देखील खूप आहेत आणि तालुका हाप वरद टावर रसायनी संघाला पराभूत करण्यामध्ये यश आले आहे. थँक्यू डीजे. बघा जे काम तालुका हाफ लेवलच्या संघांना करता आलं नाही ते मात्र एकट्या जिते संघाने केलं. एकदा जोरदार होता जिते संघासाठी. अफलातून गेल्याच्या रात्रीमध्ये जितू आहे जिते संघाचा राहिलाय. अप्रतिम कामगिरी. चला दोन्ही संघ लाईन अप करा प्लीज.
वरट्टावर रसायने आणि जिते संघ दोन्ही संघ आपण लाईन अप करा. 2 षटकांचा बेनिफिट हा आहे म्हणून इको सांगोता 3 ओव्हरची मॅच पळते इको दादा, कारण त्यांना माहिती आहे त्यांच्याकडे चांगले गुण आहेत. चला लगेच दोन्ही टीम. तर या सामन्याचा खऱ्या अर्थाने हिरो ठरतोय ज्याने आपल्या इनिंग मध्ये 3 षटकार आणि 2 सिंगल्स प्राप्त केल्यात असता जितो आहे जिथे संघाचा वीरेंद्र सहवाग. लीलाधर ठाकूर आपण यायचा आहे. 20 धावा पटकावल्यात. या सामन्याचा सामनावीर ठरेल लीलाधर